जागा केलं चेंज कारण आई बऱ्यापैकी अनबॉक्सिंग करता पण दिव्याकच मान देऊया कारण त्याच्या बर्थडेचा असा आता बघूया काय मागवल्या ना आता 29 तारीख बर्थडे आहे 29 तारीख दिव्याचा बर्थडे 29 जानेवारी अशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ तर आजचा दिवस आपल्यासाठी भरपूर स्पेशल आहे संपूर्ण आपल्या देशासाठी स्पेशल आहे कारण आज काय तुम्हाला माहितीच आहे तर आज आहे श्री राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळा आणि त्याच्या निमित्त सगळीकडेच कार्यक्रम आहेत मंदिरांमध्ये मी पण दर्शन घेऊन आलोय सकाळी जाऊन मस्त आणि आता घरी आहे आता पूजा वगैरे करते दिव्या तर पहिली गोष्ट तर पूजा करूया आणि पाया वगैरे पडून घेऊया चला फायनली मंडळी पूजा वगैरे झालेली आहे तर तुम्ही सुद्धा पाया पडून घ्या आणि तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांच्या घरी अक्षता पोच झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच पूजा केला असेल तर आम्ही पण केलाय आणि मस्त बाहेर झेंडा पण लावलेला आहे पप्पांनी आमच्या झेंडा बघा चला सगळ्यांनीच लावलं असतं आम्ही तसे नाही बघू शकताय बघा मस्त पैकी एक नंबर दिवसच मोठा खूप काय व्हेरी स्पेशल नुसतं स्पेशल नाही व्हेरी स्पेशल दिवस हो आता लागलेली या भूक मंडळी अजून काहीतरी हा पार्सल लिहिला काहीतरी काय लिहिला पार्सल तुझा तियाच फोड आम्ही नाही फोडतो नको नको होय तुझा तियाच फोड बघूया काय काय आणलेलं तर बघूया म्हणजे जागा केलं चेंज कारण आई बऱ्यापैकी अनबॉक्सिंग करता पण दिव्याकच मान देऊया कारण त्याच्या बर्थडेचा असा आता बघूया काय मागवल्या ना आता 29 तारीख बर्थडे आहे 29 तारीख दिव्याचा बर्थडे 29 जानेवारी इतक्या हा काय मागवलं असतं काय कसलं ड्रेस मागायला ना ऑनलाईन मिसो पट्टो खुश मा हा काय पायात गदा अरे दोन कलरचं वा उभे राहू बघूया असं धरून उभ्या राहू कसा दिसतं बघूया असं रो धरून असले बरेच दिसतात तो निळो एक असा तो सुद्धा भारी दिसत पट्टी नाही का बांधू अरे कसं वाटलं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा स्वतःच्या कमाई अरे हा स्वतःच्या कमाई मागवलं त्याचा आमका खूप आनंद आलो पहिला जे का दादाचं पहिलाच पेमेंट झाला तेव्हा 1 पीस घेतले ना अजून बॅगेत तसा असता तेव्हा ओंकारचं ट्रेनिंगचं पगार होतं ना 1300 रुपये 1,500 आणि त्या 1300 रुपयाचं त्यानं ह्या मागितलेल्या 1 पीस स्टायपन गावा 1500 रुपये महिन्याक त्याच्यातले मी सगळेच पैसे घरात पडते आई विचारा मी टिपचे पैसे गावात हॉटेलात त्याच्यात गुजारो करी आणि पहिली गोष्ट काय पहिल्याच पगारा दिव्याचं बर्थडे होतं ना दिव्याला सांगलेलं मग 1 पीस होया मग दादा बोललो त्याचं 1 पीस घेऊन पहिलंच पेमेंट त्याचा खर्च केलेला खुश करून टाकले दिव्याक एकटा झाला कलर भारीचा आता काय म्हणते आई जरा भूक लागली आहे समजलं आता व्हायची आईला ना तसा खुशीत चाय कर जा जाऊ द्या जा नाश्ता घेऊन तुका मी नाश्ता आणलो तू आमका चाय दी चल असाच जा केस मात्र बांधून जा खानावळी मंडळी लागली या भूक आणि टाइम किती कॉल घड्या स्विच ऑफ झाला येस टाइम झाला एवढं चाय पण आपली रेडी झाली आणि आईन घेतल्यान कुल्फी तर संपली आणि चाय दिव्याने रेडी केल्यान आणि मस्तपैकी नाश्ता घेऊन दिलो भजी आणि पाव तर ही तुझी ही माझी ही आईची तरी ही भजी म्हणजे आमच्याकडनं असलेलं तुमका माहितीच असते नी श्री स्वामी समर्थ हॉटेल पावशी केसरकरवाडीचे थैसर तर एकच नंबर भजी असतात आणि पदार्थ पण जबरदस्त असतात मी नाश्ता वगैरे केले आणि काल मी भजी खाल्लेले तर जबरदस्तच वाटली माका खाऊन बघूया खा आणि टेस्ट सांग कुरकुरीत ना आता बरंच वेळ झाला तरी पण एवढी जबरदस्त कुरकुरीत ना मस्त यावा खाऊ मिरची पाव आणि भजी असं खायचं तेव्हा तुम्ही सुद्धा मंडई खाऊ भजी पाव खाऊ वडापाव नाहीत भजी पाव
मस्त एक नंबर जबरदस्त ना. मिरची विथ मिरची पावभाजी एन्जॉय. घ्यायला पावात भरलं माका पाव नको. नको मस्त ना कुरकुरीत. मिरची खा तेव्हा खाऊ. तिखट नाही. A few moments later. तर मंडळी भेटतोय रात्री उशिराच, कारण ओंकार काय आज घराकडे नाही होतो आणि आज तसं काही विशेष करू पण नाही. तर मी गेलेले हळदी कुंकवात. हळदी कुंकू काय आणि आता हळदी कुंकू स्पेशल म्हणजे तुमका माहितीच असतं प्रत्येकाच्या घरात काय ना काहीतरी चालू झाला. हा वेगवेगळ्या वस्तू येतात आणि आमच्या पण घराकडे गेल्या वर्षी तुम्ही बघितलात ते यंदाची वस्तू बघूया. आता आई आज गेली, आजपासून सुरुवात झाली आहे. आज गेली ते वस्तू काय आहेत ते बघूया. रिन साबण, एक एक काढता वस्तू. रिन, टाईड, फनी, तिळगुळ, तिळगुळ आणि मस्त तुला सगळे फ्रेश वाटत. झाला सरला आजचा इतके होता. माका वाटलं पिशी भरून काढतोय का काय. साखरेची 2 पॅकेट होती. मी काय केलंय, फोडलंय मग अशी बरण्यात भरून टाकलंय. असं झालं. आणि काय होता इतकेच. आणि बारशात गेलो. तर मंडळी सकाळी कुडामध्ये मंदिरमध्ये वगैरे गेलेलं आहे. मी पण गेलेलं आहे आणि आई आणि पण होती. त्याच्यानंतर आमच्या मंदिरात पण गेलेलं आहे. त्याचं मिनी ब्लॉग तुमका बघूक मिळतलो संध्याकाळी. तर मस्त दर्शन घेतलो. तुम्ही पण दर्शन घेतलं असताना गेलात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक तर आज विशेष म्हणजे काय, ओंकारसाठी वेंगुर्ल्यातनं 2 मुलगे इलेले भेटाक. एक निमेश मटकर, मी नावा लिहून ठेवलंय, माझ्या लक्षात राहायची नाही म्हणा. आई आमच्या तर हुशार झालेली आता नावा बिवा लिहून ठेवता. कारण कसं होता, नाव लक्षात राहिलं तर आडनाव लक्षात राहणार नाही. ते निमेश बागायतकर तो मठातलं पूर्व आणि विशाल कोळेकर वज्राट, अशी 2 मुलं भेटा गेलेली दुपारी. तर मस्त वाटलं त्यांना भेटान. आणि मेन म्हणजे एकदम कष्टाळू मुलगा होता तो निमेश बागायतकर. तो एकदम कष्टाळू मुलगा होता. तर त्याची स्टोरी ऐकायलाच अक्षरशः म्हणजे असं वाटलं काय, म्हणजे कसं मुळात सपोर्टच नाही होतं कोणचं. आई आणि तो आई त्याची आजारी असतात. तर त्याची स्टोरी ऐकायला खूप असं वाईट वाटलं. म्हणजे एखाद्या निदान आधार तरी होय कोणाचं, तर त्या पोरग्या कोणाचाच आधार नाही असं असताना सुद्धा मंडळी ना जिद्दीन मेहनत करतात, काम करतात ना. मजुरी करता. 12वी शिकलेलो, आमच्या बाबूच्याच वयाचा मुलगा, आणि तो मजुरी म्हणजे गवंड्यांकडे काम करता. आणि सांगतो आत्ताच गाडी घेतलंय म्हणून. म्हणजे त्याची स्टोरी ऐकायला खूप वाईट वाटला. म्हणजे असं वाटलं अशी म्हणजे असं कोणाचं होऊ नये. आणि माणसाक मंडळी ना जबाबदारी होई, जबाबदारी असली ना असा इलो त्याच्यातच समाधानी. तो खूप खुश झालेलो. आणि खरं त्याला ओंकारा भेटायचा होता आणि तो शोधित असे येईल. तर त्यांच्या मनापासून आभार आधी, कारण ते भर दुपारी इतक्या लांब ना ते दुपारचे येले घराकडे. आणि मी त्यांना सांगलंय, म्हटलं आता संध्याकाळची यावं, कारण कसं मग ओंकारा भेटत आणि जेवण आणि जा आमच्याकडनं. तर बघू आता कधी येतात. आणि काल मंडळी ब्लॉग योग नाही होतो, आपला ब्लॉग आला नव्हता. तर त्याचं कारण म्हणजे मॅचमुळे भरपूर उशिरा आलो आम्ही आणि त्याच्यामुळे सगळी गडबड झाली, ॲडजस्ट झाला नाही मला. आणि मग आज पण काल पण असाच झालेला. मेन व्हिडिओ होते ते रेकॉर्डच झाले नाही. हल्ली मध्ये मध्ये मोबाईल मध्ये रेकॉर्ड होत नाही. हा, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या गोटा रेकॉर्ड झाला आणि नंतर सगळा झाल्यावर चेक करतात, म्हणजे सेव्ह होत नाही. आता मेमरी कार्ड पण घेतलाय मी मागेच, पण रेकॉर्डिंग वगैरे चालू होतो, आवाज येतो रेकॉर्डिंग चालू झालेल्याचा. आणि बॅक कॅमेऱ्याने करतो ब्लॉग मी, त्याच्यामुळे कळत नाही नक्की सेव्ह झाला काय नाही. आणि सेव्हच झाला नाही. आणि मी एडिटिंग करताना काल मध्ये बघायलाच वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. आणि उशिरा एडिट करून बसतं, मग तेव्हा तर नसतं रेकॉर्ड. नसला का मग लय वाटतं. आणि नंतर मग लिंक तुटतात. ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे काल ब्लॉग अपलोड करू की नाही, काही पण टाकण्यात अर्थ नाही. त्याच्यापेक्षा काल ब्लॉगच टाकू नाही, काल गॅप घेतलंय. आता काय, आता जेवता 9 वाजले, टाइम आता भरपूर झालेला. आज विशेष असं काय नाही. आज विशेष गोष्ट घडली, ती भेटा गेली, त्यांचे परत एकदा मनापासून आभार. आभार. तर अशा प्रकारे हा मंडई, बाकी काय विशेष घडाक नाही. तर आजचा दिवस फक्त कायमस्वरूपी लक्षात राहतो सगळ्यांच्या, कारण गोष्ट तशी घडलेली असा, सगळ्यांका प्राऊडची गोष्ट घडलेली आहे आज. तर त्याची परत एकदा तुमका सगळ्यांका शुभेच्छा आमच्याकडनं. आणि दुसरी गोष्ट तर आता ब्लॉग एंड करूचो, आणि आज ब्लॉग आईज एंड करतली आहे. तर कशा प्रकारे करता बघूया. काय सांग, तुकाच सरवचा. तर अशा प्रकारे नीट सांग. तर अशा प्रकारे आजचं ब्लॉग संपलेलो हा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.
गुड नाईट झाला झालं आणि का आणि काय बाय कोण म्हणताला बाय सगळ्यांका बाय बाय. तर मंडळी चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरा नको. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय चला बाय बाय.